नमस्कार मंडळी, आम्ही चाललो काहीतरी तुम्हाला नवीन दाखवतो. आज चित्रामध्ये असं बघितलं असेल किंवा टी व्हीमध्ये बघितलं असेल, आज डायरेक्टली नाही का सोशल मीडियावर आपल्या इंस्टाग्रामवर दाखवून देतो. लवकरात लवकर तुम्हाला व्हिडिओ काढून देतो. आता आपण आलो आलापल्लीवरून आपण प्रभात भावाला घेऊन सामान वगैरे घेऊन आपण निघू गरम पाणी बघण्यासाठी. हे पब्लिक, आज आलो आपण कमलापूरला. या व्हिडिओमध्ये समोर पाहत राहा, विचित्र आणि चरित्र दोन्ही दाखवतो. खतरनाक मध्ये, रस्त्यामध्ये मस्त मध्ये आणि जबरदस्त मध्ये आपल्या इंस्टाग्रामवर. मित्रांनो, आम्ही चाललो दाटीपुडेकडे गरम पाणी बघण्यासाठी. आणि दिलीप भाऊ चालले समोर, आपण चाललो मागा. आपल्याला एवढं काही माहिती नाही आणि काहीतरी म्हणतात ना, हे इथे पहा पब्लिक सिटी येऊनच आहे. कोणतरी साहेब लोक येऊन बघून राहिले. गरम पाणी लागून जातो ते आपण बघायला चाललो. आणि मोठ्या उत्साहानं चाललो आपण आता आलो दाटीपुड्यामध्ये. आणि प्रभात भाऊवर समोर आहे. ఎప్పుడు కట్టిందో बघू शकता इथे काहीतरी कडी निघत आहे. तो कडी आहे अंदाजा. हे काही दिवसापूर्वी जो मोटर होता तो मोटर बंद झाला आहे आणि तो मोटर लागलेला खडी आहे ते. आणि अंदर काही पण असू शकते, कोणत्याही प्रकारे निघू शकते. सोना चांदी काही पण निघू शकते इथे. आणि लोहा वगैरे पण निघू शकते. अनेक रीतीने तो आहे, तो पण निघू शकते. बघू शकता मित्रांनो, ते गरम पाणी आहे. गरम पाणी इथे गरम पाणी आहे. गरम पाणीमध्ये ते एक कधी कोणतरी पदार्थ असू शकत. पदार्थ असल्यामुळे तो पदार्थ इथून कोणतरी दुरावर असेल, त्याच्यामुळे तो तिथून पाणी आल्यामुळे हा पाणी गरम होते असं म्हणून नाही का आपले पाणी पुरवठा विभागाचे साहेब सांगितले होते. आणि याच्यामध्ये कोणतरी मिनरल आहे म्हणून सांगितले होते. नाही तर एअर पण निघू शकते असं पण सांगितले होते. इथं पूर्णपणे 6 मीटर ते 7 मीटर पाणी आहे आणि 8.5 मीटर ते 9 मीटरचा नाही का विहीर आहे. जसं जसं कालते गेला पाणी तसं तसं पूर्ण पाणी गरम येत आहे. काही सांगू नाही शकत की हा पाणी कोणत्याही प्रकारचं असू शकते. आणि हात पण आग जळत आहे असं म्हणून पण सांगितले होते. पाणी वापरल्यानंतर हात जळत आहे असं म्हणून सांगितले होते. आणि हा प्रकारे कोणताही पाणी नाही का म्हणजे वापरू नये आणि पाणी पिऊ नये, आंघोळ करू नये म्हणून सांगितले. बघू शकता पाणी इतका गरम आहे की भयानक गरम आहे. सांगू नाही शकत इतका गरम आहे. चालू आहे आता तर हत्ती नाही आहेत. जर हत्ती जर आल्या तर नक्कीच नाही का तुमच्यापर्यंत पोहोचेल. मग काय, जसं बोललो तसं आपल्या समोर हत्ती बघ कसं आवाज करत आहेत. आपण हत्ती वगैरे बघून घेतला. हत्ती नाही का मधल्या नाही का तलावामध्ये तिथून आपण निघालो ते धबधबाकडे. आपल्याला माहीत नाही धबधबा कुठे आहे. आणि एक कमलापूरचा एक आपला मित्र आहे, तो मित्र दाखवणार आहे. आणि तिथून आपण पार्टी करणार. हे सगळेजण घुमत आहेत. हत्ती कॅम्पच्या 1 किलोमीटर समोर राईट साईडला घुमायचं. तिथून मग आपण हाफ राईड रोड आहे. पूर्ण चिखल असते. पाऊस असताना जायचं नाही. मग काय, मग प्रभात भाऊच्या हातामध्ये मोबाईल मिळला आणि गर्रगुरं घुमायला लागले आणि मोबाईल झाडायला लागत होता. आणि समोर गेल्यानंतर दिलीप भाऊ वाट पाहत होते की दिलीप भाऊ कुठेतरी जाणार बा, असं चुकून जाणार. जर मित्रांनो तुम्ही जर आले ना तर नक्कीच नाही कोणाला तरी घेऊन या किंवा माहितीपूर्वक घेऊन तुम्ही चाला. कारण की हा रस्ता खूप अंधरा आहे आणि खूप आतमध्ये आहे. मोठं पण बोलून जाऊ शकते म्हणून नाही का प्रपून नाही का काही थांबत घेऊन चाललाय आम्हाला. पण कधी पण कुठं पण कसं पण बोलू जाऊ शकतो आपण. अरे झालं एखादं मोबाईल और एखादं 500 किलो वजन जान निकल जा. मित्रांनो हे बघू शकता माझ्या हातात एवढा मोठा भारी बॅग देऊन ठेवले हे लोक. त्याच्यामध्ये कमीत कमी नाही तरी 7-8 किलो मटेरियल असेल. आणि हे पोट्टे माझ्यावर अन्याय करताय. अन्याय आणि आम्ही फक्त 1 किलो चांगले प्रभात भाऊचा मुठीमधला जीव आता घेऊन चालत आहोत. प्रभात भाऊच्या हातामध्ये 10 किलोचा वजन होता आणि त्यांचं गेम होत होतं पूर्ण. हे बघू शकता मित्रांनो, फुलं एकमेव फुलं जबरदस्त आहे, खतरनाक वाटत आहे. खायचे फुलं नक्की सांगाल कमेंटमध्ये.
आपल्या महाराष्ट्रातील जंगल म्हणजे एकमेव जंगल गडचिरोली जंगल. तसेच महाराष्ट्रामधून गडचिरोली जिल्हा सागवान प्रसिद्ध म्हणून ओळखला जाते. पाडी या साईडला, पाडीवरून चाललो आपण आणि समोर धबधबा एक्सप्लोर करण्यासाठी चाललो. थरारक अनुभव आहे आणि इकडे तिकडे झाडं झुडपं वगैरे आहे. आपल्याला तर माहित नाही रे बाबा, पण चाललो आपण गेस्टला पकडून तो दाखवणार आहे. पुढे पुढे चालला तर कुठेपर्यंत पोहोचला माहिती नाही. आता मोबाईल इकडे तिकडे इकडे तिकडे दाखवत चाललो. आपल्याला तर रोड भेटत नाही. हे इथून किनाऱ्यावरून चाललो आपण. जवळच पोहोचलो धबधब्याच्या. आणि पाणीचा आवाज येतो काय? हे बघा धबधबा. खूप जबरदस्त आहे. छोटा आहे पण खूप जबरदस्त आहे मित्रांनो. मग काय, मग आपले मित्रमंडळी म्हटले मच्छी पकडू, चला मग आता आपण पार्टी करू. मच्छी पकडणं झाला नाही पण पार्टी करू चला म्हटले. पटकन विस्तू करायला तयार झाले. बघू शकता मित्रांनो, प्रफुल्ल विसर आवाज आहे. आता काय मग प्रभात बाबूचा कॉमेडी बघण्यालायकच आहे. गण काय ये लय भाऊ गन भाऊ, ये लय भाऊ भाऊ नाही भाऊ गन गन काय रे? कौन है रे वो? कौन था वो अपना विलन कौन है वो? कौन है वो विलन जो अपना हीरोइन को किडनैप की? उसका पहले नाम बताओ उसका, दिलीप भाई उसका नाम बताओ पहले, कौन है वो? बहुत मार खाता दिलीप भाऊ. तू बहुत मार खाता. नाम बता तू पहले, ओनली नाम बता. क्या नाम है उसका? उसका भूत क्यों किया पुष्पा का? मेरे को बता. मेरा भूत चले जा रहा था पहले. सौंदर्य 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 आहे सौंदर्य. सौंदर्य उसकी. अरे 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 भाऊ 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 शांत हो जाओ भाऊ, शांत शांत कूल कूल भाऊ. भाऊ आपको एक 90 पिलाता है कूल लगा. कच्ची 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 पिलाता मामा फिराता बोला, शांत हो जाओ. अग्नि लगाओ भाऊ, अग्नि लगा दो. मैं मेरा आग बुझाने के लिए मैं भी अंगार चला रहा. हाँ पूछा तो हो आम की साल नीम की साल हे लग गया भाऊ, लग गया देखो भाऊ. त्या दिवशी देवलमारीचा हेच पजिती झाला आणि मुलचेराला पण हेच पजिती झाला. आज पण तोच पजिती होता, विस्तू नाही पेटत आहे. प्रभात भाऊ बहुत रागवत आहे आम्हावर की. मग काय, मग विस्तू वगैरे सर्व झाला आणि बाकीची तयारी करायला भाऊ म्हटले चाकू नाही आणल्यामुळे चमचनं काप आणि मी घेतलं गप्पा गप्पा फोडून टाकला. मी कापाचा विषय होता, तर फोडाचा विषय नव्हता. खांद्यासाठी चाकू नाही मिळाला म्हणून. मित्रांनो हे मच्छी पकडत आहेत पोट्टे आणि मच्छी पकडून नाही काय तर भाजी बनवण्यासाठी प्रयत्न करत आहेत. बघू शकता मित्रांनो, चमच्यानं पूर्ण इतके खांदे आणि टमाटर कापला पूर्ण चमच्यानं. आणि कोणता आयडिया आहे भाऊ तुझा? हे बघा मित्रांनो, मुंगी एवढा फास्ट चढता का नाही, बहुत फास्ट चढता. हे याच्यापासून चटणी केल्या जाते, जे अतिदुर्गम भागामध्ये नाही का आदिवासी लोक चटणी बनवतात. ते माहिती नाही मला, मी पण खाल्लं नाही. कोणी खाल्ले असेल तर कमेंट करा नक्कीच. हा चटणीपासून खूप प्रोटीन भेटते. चिकन करण्यासाठी असं कधी मच्छी फ्राय केली आहेत का? बिना अडद आणि बिना मिठाने पूर्ण नाही का जडून गेले, राख होऊन गेले. बघू शकता मित्रांनो, कांदे मिरची एकत्र पकडून टाकून दिला. हे गेले टमाटर आणि कांदे गेले. एक आता चम्मच फिरवून घेऊ. चम्मच आता. मग काय, 5 जण हे ते टाकू का म्हटले आणि हे ते टाकून दिले. भाजीचा सुंदर टेस्ट. कुछ नहीं होता, बचाने का नहीं है. हाँ वो भी सही है. मेरा लहसुन मेरा कांदा वा क्या बासारा. असं कधी तुम्ही जेवण केले आहेत का? सगळा लसूण कधी खाल्ले आहेत का मित्रांनो? बघा पूर्ण हे सगळा लसूण आहे आणि लसूणचं लसूण भाजी पण टाकल्या आणि जसं वॉटरफॉल सकट. चला मित्रांनो, अशा प्रकारे आपला पार्टी झाला आणि आंघोळ पण झाला
आणि आपण निघत आहोत माहिती वगैरेचं मार्गावर. सर्वांची तयारी वगैरे झाला होता. आता आपण चाललो बाय बाय वॉटरफॉल. वापसीच्या मार्गाने चाललो आपण. जो रस्त्याने आलो येतानी तोच रस्त्याने आपण वापस चाललो. बहुत जंगल आणि गुफा बहुत आहे. हे बघा इकडे गुफा आहे. हे इथे गुफा आहे. शाळेत माहिती नाही काय गुफा आहे. आणि इकडे गुफा आहे. इकडे गुफा आहे. इकडे गुफा आहे. इकडे गुफा आहे. लागली रे बाबा लागली. लक्ष विचलित अपघात निश्चित. भाऊ पुढे घुसला. बघू शकता मित्रांनो लागला. चरम ना मुलाले. बाय बाय पब्लिक. पुन्हा दुसऱ्या व्हिडिओमध्ये भेटू. सबस्क्राईब नक्की करा.